ठाण्यावरून आमची ट्रेन रात्री 10:15 निघाली. आता आम्ही लोणावळ्यात आहे. आत्ता 12:30 वाजले. तर आम्हाला मे बी पोचायला लेट होईल. तर बघूया किती वाजता आम्ही हंपीमध्ये पोहोचू. सकाळचे वाजले 8 आणि अजून पोचायला खूप टाईम आहे. कदाचित 1 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. मस्त असा सनराईज बघायला भेटला इथे. आम्ही आता उतरलो हॉटस्पॉट स्टेशनला आणि आता बघतोय बाहेर जाऊन कसं पोचायचं. बाहेरून ऑटोज असतील. आय थिंक 15-20 किलोमीटरचा प्रवास आहे अजून पुढे. स्टेट ट्यून. हॉटस्पॉट स्टेशनवरून निघालो आम्ही आणि आता पोचतोय हंपीला. 150 ईच कॉस्ट त्यांनी घेतले. आता जे तुम्ही दृश्य बघितले असतील ते सगळे ऑटोमधून बघितले असतील तुम्ही. आम्ही ते टेम्पल वगैरे उद्या व्हिजिट करणार आहे. आता आम्ही हॉस्टेलवर जायचा मार्ग शोधतोय. आता आम्ही चालू आहे तुंगभद्रा नदीवर आणि तिथून मग आम्हाला एक माणूस घ्यायला येणार आहे. तिथून आम्ही स्कूटी रेंटल करून मग आम्ही ही तुंगभद्रा नदी ही फक्त इतिहासाच्या पुस्तकात मी वाचलेली. आज मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. तर फायनली आम्हाला स्कूटी भेटलेली आहे आणि आता आम्ही पोचतोय आमच्या हॉस्टेलवर. काय नाव आहे? मोगलीज कॅफे. मोगलीज कॅफे. खूप एक्सपेक्टेशन आहेत. व्हेरी नाईस प्लेस. फायनली आम्ही हॉस्टेलवर पोचलो आहे. दाखवते का कुठे? बाहेरून तरी खूप चांगलं आहे. आतमध्ये जाऊन बघूया आता कसं आहे. काय वाटतं तुला कसं असेल? मस्त आहे. वाटतं वाईट तर मस्त वाटते. रात्री कळेल. रात्री समजेल कशी जागा आहे ती. मागच्या साईडला पण व्ह्यू खूप मस्त आहे. फ्रंट साईडला पण बघाल तर या साईडला पण खूप मस्त व्ह्यू आहे. आम्ही आतमध्ये आलो. मला एक दाखवतो व्ह्यू बघा. हंपीमधला पहिला लंच थाळी मागवलेली आम्ही. स्पेशल थाळी इथली. खूप मस्त वाटते बघायला तरी. तेच घेऊन बघूया. बटर आहे रे. बटरी. बटर चिकन कशी आहे? थोडं आहे. आता ट्रेक स्टार्ट केला आहे. हळूहळू आम्ही वर पोहोचेन आता. बघूया किती लांब आहे. आर्किटेक्चर नॅचरल आर्किटेक्चर आहे. आणि असं वाटत पण नाही इथे कोण चढेल. आम्हाला पहिलं वाटलं की छोटासा ट्रेक आहे म्हणून जोशमध्ये आम्ही आलो इथे. बट जेवण हेवी केल्यामुळे आता जामच वाट लागली. थोडंच राहिलं आहे. इकडे जायचं आहे. What is this? I was looking for this. Wow. This is the best place. Finally. आयुष्य किती सुंदर आहे. फक्त इथून असा सनसेट बघायला भेटला पाहिजे रोज. खूप फिरल्यानंतर आता आम्ही थोडंसं खायला आलो आहे. मागाशी दुपारी तर खूप जास्त लंच केलेलं त्यामुळे थोडंसंच खातो आणि खाऊन मग आता आम्ही झोपणार. आणि उद्या सकाळचा पूर्ण दिवसाचा खूप मोठा प्लॅन आहे. तो एक्झिक्यूट करण्यासाठी आम्हाला सकाळी 6:30 वाजता उठावं लागणार आहे. सो गाईज इट्स अर्ली इन द मॉर्निंग आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे विरूपाक्ष टेम्पलला. बिकॉज नंतर खूप रश होईल त्यासाठी आम्ही लवकरच चाललो आहे. मी आता विजिट करणार आहे विरूपाक्ष टेम्पलला. जस्ट आम्ही स्कूटी तिथे मागे पार्क केली
आणि समोर असा अमेझिंग असा व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो. आमचं टेम्पल तर बघून झालं. आता आम्ही टेम्पलच्या मागच्या साईडला आलो आहे. इथे कोणी नाही आहेत आय थिंक. इथे आम्ही दोघेच आहे सध्या तरी. विचार करतो थोडा मेडिटेशन करूया इथे, आणि खूप शांती आहे इथे. बघा मागे किती सुंदर मंदिर आहे. हे एकच नाही, असं खूप सारे आहे. ते बघा इथे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. कितीतरी आहे, तुम्ही बघाल तेवढे कमी पडतील. आत्ताच आम्ही विरूपाक्ष टेम्पलवरून आलो. खूप छान टेम्पल आहे. तुम्हाला जर पीस पाहिजे असेल तिथे तर त्याच्या बॅक साईडला जाऊन खूप सारे छोटे छोटे मंदिर आहेत, तिथे जाऊन बसा. खूप मस्त पीसफुल वाटतं, छान वाटतं. आणि आता लोटस महाल वगैरे लोटस महालला आलो आहे. इथे बॅक साईडला इकडे तिकीट भेटतं, तर तुम्ही इथून तिकीट कलेक्ट करू शकता. हे फक्त लोटस महाल नाही तर ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स आहे इथे, त्यासाठी हे तिकीट आहे. 35 रुपीज ना, 35 रुपीज पर पर्सन तुम्ही घेऊ शकता आणि विजिट देऊ शकता. दिस इज द लोटस महल. हा आहे लोटस महल. त्याच्यासाठी आपण एवढ्या 16-17 किलोमीटर राईड करत आलो. काय वेगळं आहे असं काय माहिती, पण चांगलं आहे. शनिवार वाड्यासारखंच दिसतंय. शनिवार वाड्याला पण असंच सराउंडिंग आहे, असंच वाटतं काहीतरी. आता आम्ही इथले हंपीमधले बाकीचे मॉन्युमेंट्स फिरून आलो, आणि इथे आता ह्यांनी सगळे मूर्ती आहेत वेगवेगळ्या, हनुमानची, गणपतीची, असं सगळ्यांनी, किंवा पिलर्स वेगवेगळे असं सगळ्यांनी इथे ठेवून दिलं. ते बघतो आम्ही. नेक्स्ट स्पॉट आहे. काय स्पॉट आहे हा? ही गणेशाची मूर्ती आहे. इट्स कार्व्ड इन सिंगल स्टोन. ओमकार, काही समजतं का? सगळं समजला. इल्ला इल्ला. इथे आम्ही किती तास बसू शकतो, एवढी भारी जागा आहे यार. खूप फिरून आता शेवटच्या स्पॉटवर चाललो आहे, विजय विठ्ठला टेम्पल. आज आपण आलेलो आहोत विजयनगर डिनास्टीमधील मोस्ट इम्पॉर्टंट मॉन्युमेंट, दॅट इज स्टोनचे आहे. हा रथ विजयनगर डिनास्टीमधील आर्किटेक्चरचं एक उत्तम उदाहरण आहे. पुरातन काळातील दंतकथानुसार असं म्हटलं जातं की जसा रथ चालू होईल तेव्हा दुनियेचा नाश चालू होईल. हे बघा, हीच ती प्लेस. जादू. ला विजिट देऊन तुम्ही स्टोन चॅरेटला विजिट द्या, आणि नंतर मग इव्हिनिंग झाली 4-5 वाजले की तुम्ही इथे कोरेकल राईडला येऊ शकता. इथे 500 पर पर्सन तिकीट आहे. मला तर थोडी पण वर्थ नाही वाटलं आहे, आणि स्टील तुम्ही येऊन करू शकता. बार्गेन करायला ट्राय करा. 200-300 जर तुम्हाला देत असतील तर चांगला एक्सपिरियन्स, पण 500 रुपयासाठी आय वोंट से दिस. सकाळी 6 वाजेपासून ते आता 7 वाजेपर्यंत आम्ही खूप फिरलो. हंपीचे सगळे मॉन्युमेंट्स कवर केले, आणि आता आम्हाला खूप कंटाळा आला आणि आता मी झोपतो. ओमकार आय थिंक अर्धा झोपतो. बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेले आहेत, आणि सुंदर अशा व्ह्यूने आमच्या मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसाचा तर असं काही प्लॅन नाही, पण आमचा पहिला डेस्टिनेशन आहे अंजनाद्री हिल्स. हे हॉस्टेल आहे जिथे आम्ही स्टे केला आहे, आणि माहीत नाही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला की मस्त जागा आहे. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. खूप भूक लागली.
साऊथला येऊन इडली वडा नाही खाल्लं तर काय करणार. इडली वड्याशिवाय अजून काहीच साऊथ इंडियन फूड आम्हाला माहीत नाही. कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे. मसाला डोसा आला आमचा, मस्त टेस्टी आहे खूप. इथे ही वेगळी टाईपची कुठली तरी चटणी दिली, आपल्या इथं फक्त चटणी आणि सांबार देते, ती पण छान आहे. याच्यामध्ये फक्त लसूण आहे ना, आय थिंक अख्खा लसूण टाकले त्याच्यामध्ये. किती मस्त स्पिरिच्युअल प्लेस आहे. इथे जे कचरा करतात, हॅलो, अवॉइड केलं पाहिजे लोकांनी. कचरा नका करू असं ठिकाणी. इट्स अ मोस्ट स्पिरिच्युअल प्लेस. आपण आलो आहे हम्पीमधील अंजनाद्री हिल्स या प्लेसवर. या प्लेसला रामायणामध्ये खूप मोठं स्थान आहे, कारण या प्लेसवरच हनुमानाचा जन्म झालेला. आणि या जागेला हनुमानाची आई अंजना देवी यांच्या नावानुसार अंजनाद्री हिल्स असं नाव दिलं गेलं. लँग्वेज इज द बिगेस्ट बॅरियर. आम्ही एक ऑर्डर केलेला, आम्हाला दिले 2. विचारलं तर बोलतात यू आर 2 पर्सन. हम्पीमधल्या आम्ही सर्व जागा फिरून झाल्या आमच्या, एकही जागा शिल्लक ठेवली नाही. त्यामुळे आम्ही आता एका अननोन प्लेसवर आलो. पण देव नाही मंदिरात. नाही, काहीतरी आहे. मे बी इथे स्कूल बिल टाईप काय माहीत नाही. भाई इथे कोणीतरी कुंकू टाकले सकाळ. छोटीशी प्लेस समथिंग इज देअर. आतमध्ये भरपूर मोठी जागा आहे, थंड थंड हवा आहे. त्यात तुम्हाला काही दिसतंय? जाऊ ना आतमध्ये. पागल चालू जाऊ. नाही तुझा मी व्हिडिओ पागल आहे का? काही अशा जागेंना न छेडलेलंच बरं. चला लागणार ना माझं आपल्याला काय माहिती. इथून जिना खाली हड फोन दाखव. जायचं जिना आहे, जायचं. चल ना, दिसतं काय? हां रे, चल ना, चल ना, तू जा ना. हे बघ इथे वरती जायला आहे जागा. इथून पण आहे बघ. खायला रिटर्न नाही. इथे बघ काय काय माहिती. इथे बघ काय नाही. गट वॉज इट गट वॉज वियर्ड. असं असं आपण पूर्ण वाचल्यावर काहीतरी होईल. कोणाचे तरी मला वाटतं तिकडून आहे ना, तिथेच येत असेल. तुम्हाला यायचं असेल तर कोऑर्डिनेट शेअर करू शकतो. Guys, this is the last day in Hampi and going to have some fun. इथे आम्ही ॲक्च्युली आमच्या हॉस्टेलच्या बाजूचं एक हॉस्टेल आहे. इथे नाईटचा म्युझिकचा आवाज येतो आहे, तर बघूया. ओ माय गुडनेस, पीपल आर डान्सिंग ओव्हर हियर. इथे मस्त म्युझिक वगैरे वाजतंय, बॉनफायर वगैरे पण आहे. नाईट लाईफ कशी आहे हम्पी मधले? एक नंबर. मराठी फुल मराठी नाही. ओमकार बोलते हा जो मुलगा आहे त्याला माझी वाईफ देतोय. तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. इट्स टाइम टू गो. तर आता आज आम्ही निघतोय 2 दिवसाच्या ट्रिपनंतर, 3 दिवसाच्या ट्रिपनंतर. कंटाळा तर आला आहे, पण काय परत फिरायचं असेल तर पैसे कमवायला लागतील, या मजबुरीने आम्ही निघतोय. आम्ही परत चाललो.
बोलू ना. आपण आलोय हम्पीमधील पुरातन काळातील जनता कसानुसार. गुड मॉर्निंग मित्रांनो. कर कर